हे काय गोळा करताय? ते ठेवा ना इकडे, ते इथे ठेवा ना. फुगे घ्या ना, फुगे आधी लावले पाहिजेत ना. अरे कसं सजावट सगळी उत्तम झाली पाहिजे सगळी. घ्या इकडे. आणि बाकी कुठे आहेत? शिवाजी तुला म्हटलं होतं ना सगळे गडी घेऊन ये म्हणून. हे बाबा, हे मुन्ना, अरे तिथे नको करू, इकडे इकडे आण ना. इथे आणा, इथे पुढे आणा, तर दिसेल ना. नाही तर काय उपयोग आहे त्याचा? आणि कोणी फुगे आणले? शिक्षक करून मला शिकू नका तुम्ही. मला सांगितलंय काम मी ते करणार आहे. अहो इकडे या, जवळ या जरा. काय आहे? नाही मला वेळ नाही तुमचं शुकशुक ऐकायला. समजलं? हो 2च मिनिटं या. 2 मिनिटं? अरे 2 मिनिटं म्हणजे 120 सेकंद. इथे वेळ नाही आहे. वाजलेत किती बघा. अहो या या इकडे. हे जरा सांगितल्याप्रमाणे करा. मी काय म्हणतात? काय आहे? काय काय चाललंय तिकडे? काय दिसत नाही का? डोळे फुटलेत का? फ्रेम तुटली? अरे इथं कर्तव्य करतोय आम्ही. शिंच्या कर्तव्य कसलं करतोय? सजावट सजावट चालली आहे. हा ते दिसतंय मला. मग कशाला पण विचारता? सजावट कशाबद्दल? अहो आपल्या कॉलनीतले नाना साखरदांडे आहेत ना. हा त्यांच्या मुलीचं डोहाळ जेवण ठरलेलं दिसतंय. डोहाळे जेवण? डोहाळे जेवण? हा? अरे काही खाण्यापिण्याचं दुसरं काही सुचत का नाही तुम्हाला? हा. काहीतरी विचारते आपलं डोहाळे जेवण. हा. अरे डोहाळे जेवण नाही, नाना साखर. तुम्हाला नीट समजावूनच सांगायला पाहिजे. हे धरा, हा. हे द्या, ते काढा, हे ठेवा. हा. ऐका, हा. श्री श्री हा. तिकडे 2 रेगा, तिकडे 2 रेगा. वा वा. आमच्या इथे श्री यमकृपे करून हा. आमच्या कॉलनीतले ज्येष्ठ नागरिक श्री हा. नानासाहेब साखरदांडे यांचे आज पहाटे 6:30 रोजी विवाह ठरला. वा. विवाह ठरला. हा. अरे विवाह नाही ठरला. मग काय? नाना साखरदांडे म्हणजे हा. पंछी उड गया. काय मला काय पक्षी मित्र होते काय? मग झाले तरी काय? अरे पक्षी मित्र हो साहेब. हो. नाना पंछी उड गया म्हणजे हो. नाना साखरदांडे वारले, मेले. नाना वारले म्हणून ना उत्सव. मग हो. त्यांचीच त्याची इच्छा होती. काय? मरणापूर्वी त्यांनी सांगितलं होतं सगळ्यांना हा. की हा. मी मेल्यानंतर कोणी अजिबात दुःख करायचं नाही. हा. सगळ्यांनी आनंदी उत्सव साजरा करायचा आहे. हा. माझी अंत्ययात्रा प्रेत यात्रा चालली असं न वाटता हा. आनंद यात्रा चालली असं वाटलं पाहिजे. काय समजलं? सांगताय? काय ऐकताय? हा. तिथे काय करताय तुम्ही? हे बाजूला काय करायचंय? हे इथं घ्या. तुम्हाला सांगतो, काय सांग? नाना फार मोठा माणूस. हो फार मोठा माणूस. देवधरांचं क्रिकेट नानांनी डेक्कन जिमखान्याच्या कट्ट्यावर बसून बघितलंय. हो एवढा मोठा माणूस तो. असेल असेल असेल. दुसऱ्यांसाठी नानांनी काय काय नाही केलं. काही नाही केलं. अहो काही नाही कसं. हा? दुसऱ्यांना पाण्यात पाहिलं, दुसऱ्यांचे हेवे दावे केले, हो? दुसऱ्यांच्या कट्ट्यामारली फुलं स्वतःच्या देवाला व्हायली. काय सांगताय काय? हो, ते कुणाला कुठेही कधीही पोचवायचे. टॅक्सी ड्रायव्हर होते ना ते. अच्छा, तुम्हाला सुद्धा 1-2दा पोचवलं असेल हो, त्यांनी. आ? टॅक्सी ड्रायव्हर होते ना हा. ते. तर मला एक सांगा, हा. हे सगळं तुम्हाला कसं माहिती? ऐकून. ऐकून म्हणजे? हा. नाव काय तुमचं? मी संग जोशी. संघ जोशी म्हणजे? संजय घनश्याम जोशी. अच्छा अच्छा, असे जोशी होय. हा. मी म्हंटल जोशी. हा. जोशी हा. तरीच एवढी चौकशी. हा. बरं काय हा. वय काय आपलं? असेल 50 वर्ष असेल. 50 वय? हो. हे शिवाजी, हे मुन्ना, अरे 50 वय हा. वाटतं का? बघ ना. हा? अरे वाजीवर वाटत नाही. आता सुद्धा माणूस लग्नाच्या बोल्यावर उभं राहिला ना तर 50 एक बायका जोड्याने मारतील. हा. चेष्टा करायची नाही शिंच्या. हा. नमस्कार, हा. जोड्याने जोड्याने हा. मारतील असं मला म्हणायचं हा. होतं. वा वा. बरं मग 50 वय वय तुमचं म्हणता. हा. त्या 50 वर्षात काय केलंय तुम्ही? काही नाही. दुसरे काय करतात ते पाहतो मी. काय सांगताय? हो. म्हणजे बरंच काय करता की? हो. स्वतः काही न करता दुसरे काय करतात ते फक्त बघण्यात 50 वर्ष घालवली. अहो अहो दुसरे काय काय मजा करतात हे पाहण्यात एक मजा असते. असं म्हणताय? हो. मग तुम्हाला एक आणखी मजा शिकू का? हो. कराल काय काम? हो, करा. वा. हा? हा. हे 2-4 फुटके फुगे तरी त्याला फुगवायला. अहो फुटके फुगे कसले मजा फुगे? येते. अहो, चेष्टा करू. चांगले फुगे कोणी फुगवतो? हा. फुटके फुगवा ना. 50 वय जमत नाही म्हणजे. हो चेष्टा करू. मला काम आहे. ए मुन्ना, शिवाजी, मी जरा जाऊन येतो रे. अहो निघालात कुठे? अरे, सारखे काय प्रश्न विचारताय? हा. अरे माणूस आहे का 21 अपेक्षित? हा? मी तात्यांकडे चाललोय. तात्या कोण? काय तात्या म्हणजे नानांचे परम मित्र, घट्ट मित्र. हो, हो, समजलं? हो. आता नाना गेलेत की नाही? हो. मग नानांना हलवायचे की हो, नाही? हो. मग त्यासाठी त्यांचे तात्या इथे यायला पाहिजेत की हो. नाही? ते त्यांचे मित्र आहेत की नाही? हो. मग आता नानांना हलवायचं म्हटल्यानंतर तात्यांना उठवायला नकोय का? हो. का उगाच त्यांना हलवत बसायचं? ते नाही उठले म्हणजे. हो. म्हणून मी जाऊन येतोय. हो. हे फुगे घ्या, हा. फुगवा. आणि हा. महत्वाचं काम, हा. किशोर येतो रे जाऊन. अहो अहो तुम्हीच काय निघालात? अहो थांबा. अगं सुनबाई, पोटात कावळे कोकलतायत माझ्या. भूक लागली मला. लवकर माझं जेवणाचं ताट घेऊ. किती ओरडावं लागतं सुनबाई. अरे काय 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 विचार काय आहे? नेहमी सारखा झुणका करून ठेवलेला दिसतोय. अहो काहीतरीच काय बाबा, आमरस येतो. आमरस आहे. मग? वाव 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 वाव. छान
ए कोणी पाठवला आमरस? पाठवला नाही हो, ह्यांनीच विकत आणलाय. तुझ्या नवऱ्याने आमरस विकत आणला? हो. अक्कल नाही त्याला काढीची? हा? मूर्ख कुठला? अरे आंबे विकत आणून आमरस करायची काय आता सोय राहिली काय? छे, 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 छे. बर आता आहे तर घेतो पिऊन मी. हा. 12 दुसरं मला असं सांगते कुलकर्णी हरामखोर लेखाचे आज 12 रुपये आणून देणार होते, त्याचं काय झालं? अहो हो बाबा, मी तुम्हाला सांगायचं विसरले, त्यांचा मुलगा आला होता दुपारी. आला होता? हो. दिले ना पैसे? पैसे कसले देतोय, नुसता निरोपच घेऊन आला होता हा कसला निरोप? की ह्या महिन्यात काही जमणार नाही, पुढच्या महिन्यात जमलं तर पैसे देतो. अरे हरामखोर कुलकर्णी, घेतलेले पैसे वेळेवर परत करता येत नाही तर घेतो कशाला आता? मग काय? चालायचं नाही, चालायचं नाही, त्याला गाठतो आणि बरोबर त्याच्याकडून वसूल करतो. कोण आहे कोण आहे कोण आहे? मी आहे. बाळू, अरे छी, दूर दूर दूर. अरे चिखलानं बरबटल्या तुझ्या चपलान सरळ तू आत येतो. तिकडे तिकडे नाही. दूर, बाहेर चपला काढून ये. आणि मला एक सांग, काय? बाहेर मी एक बोर्ड लावलाय, हो वाचला नाहीस वाटतं तू? वाचला ना. काय लिहिलंय मी? कुत्र्यापासून सावध राहा. तो नाही, कुत्रा मेला आमचा. तरी बोर्ड ठेवलाय मी. दुसरा एक बोर्ड आहे, तो काय? नाही वाचला? तो काय होता? अरे किती छान रंगवलाय मी तो बोर्ड. काय सांगताय? सुंदर घर, सुंदर मी, सुंदर माझा परिसर, सुंदर मी, सुंदर घर. नाचायला काय झालं? नाही, एक सीडी काढा त्याची, बाजारात फार खपेल माहितीये का. पण मी काय म्हणतोय, मी महत्वाचा निरोप घेऊन सांगायला आलो होतो. नाना नाना आहेत ना, नाना साखरदांडे. नाना नाना म्हणजे तू देसाई म्हणत असशील, आंबेवाला. नाही साखरदांडेच बद्दल बोलतोय मी. नाना 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 आपले नाना आहेत ना, ते वारले. वाह, छान झालं. वारले म्हणतोय मी. नाही, आमरस छान झालाय असं मी सुनबाईला सांगतोय. नाही तात्या, नाना साखरदांडे यांचे निधन झाले. काय रे मूर्ख आहेस तू? काय? हा, माझं आत्ताशी कुठं जेवण सुरू झालं होतं, जेवण व्हायच्या आधी का नाही हसला निरोप दिलास तू? आता ते सांगायलाच लवकर आलो, तुम्ही मला हाडतूड केलं तिकडे. बर सुनबाई, चल इकडे ये, हे सगळं उचलून ने. हा, उचलून ने, चल 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 चल. ते पण ने. बर, वारले म्हणतोस हो वारले ना. म्हणजे आनंदाची बातमी आणलीस. आनंदाची बातमी? आनंद वाटला. असं कसा आनंद वाटला? अरे विसरलास काय तू? काय? ते म्हणाले होते ना, मी मेल्यावरती दुःख करू नका, हो. सगळे आनंद साजरा करा. बरोबर, विसरून गेलो होतो मी. आनंदाची बातमी. बर, ही बातमी ऐकून कोण कोण लोक आलेत रे? आता काय, एकटाच मी पडलोय, त्यामुळे मग जेवढा जमेल तेवढा मी एकटा निरोप करतोय. तर म्हणून मग जोशी, कुलकर्णी, दामले. छान छान. गर्दी गर्दी. नाही, हे येत नाहीत म्हणाले. नाही म्हणलं? वेळ नाही त्यांना ना. मग दुसऱ्यांकडे गेलो. मग ते पवार, शिंदे, शाबास, शाबास, त्यांना शाबास. सांगितलं. शाबास. मग ते जमेल तेव्हा येऊ असं म्हणाले. अरे म्हणजे अजून कोणीच आलेलं नाही? नाही, बाकी मी कदम, धिवार, कांबळे यांच्याकडे गेलो होतो ना. ते येणार आहेत? ते म्हणले कोण साखरदांडे, मग कशाला यायचं? म्हणून म्हणतो तुम्ही चला ना, कोणीच नाही तिथे. चला ना. ऐक ऐक माझं, मला निदान सांग, नानांचे नातेवाईक कोणी आलेत की नाही? आता तुम्हीच त्यांचे जवळचे मित्र म्हणजे नातेवाईकच नाही का? म्हणून मी म्हणलं. नाही रे, रक्ताची नाती. रक्ताची त्यांच्यापैकी कोण आता आलंय? माझ्याकडे जेवढे फोन नंबर होते ते सगळ्यांना मी फोनवरनं कळवलं, फॅक्सवरनं कळवलं, पण आता जसे जमतील तसं अरे करता. त्यांचे काका, मामा, भावंड, बहिणी, भाऊ कोणीच नाही. अच्छा 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 अच्छा. नातेवाईक म्हणजे तुम्ही सावित्री बद्दल बोलताय तर? हळू हळू. खरंच आलीये का रे सावित्री? नाही हो, नाही आली नाही, पण येते 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 ना. असा निरोप दिला. हो, येते असा निरोप दिलाय. चला. खरं सांगू, काय ते? सावित्री फार गोड स्वभावाची, काय सांगता? अतिशय लागवी, भारी जीव तिचा माझ्यावरती. आता ते आम्हाला काही माहित नाही का काय? चुप 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 चुप. हा, सावित्री येईपर्यंत वाट पाहावी लागेल. हो हो, वाट बघू ना आपण. पण तुम्ही तर तिथं चला ना, मला कोणतरी मोठा माणूस सांगायला पाहिजे. पण मी बजावून ठेवतो, सावित्री तिथं हजर झाल्यानंतरच नानाची प्रेत यात्रा. हो, ते ठरलंच आहे. पण आता सावित्री आल्यानंतर बर 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 बर, ते सगळं होईल, ते सगळं होईल. बर. आमदार साहेब आले का आपल्या वाडीतले? नाही, आमदार साहेब कसे येणार? अरे काय काय कसे नाही, तू का नाही निरोप दिला त्यांना? माझा त्यांचा काहीच परिचय नाही ना. अरे तू एक काम कर, काय करू? तू सरळ त्या आमदाराकडे जा, बर माझं नाव सांग, बर. आणि या प्रेत यात्रेला तुम्ही आलंच पाहिजे असं त्यांना बजावून सांग. पण ते येतील का नाही येणार? अरे वाडीमध्ये मत मागायला 10 वेळा येतो.
आणि मैतीच्या वेळी येत नाही म्हणजे काय चेष्टा आहे काय? नाही, तसं नाही, मत आणि मयत मध्ये यचा एक फरक आहे ना, म्हणून ते काही का असे ना, निरोप दे, तो आला पाहिजे. ठीक आहे बाई, येतो. तू असं कर, तू त्या आमदाराला निरोप द्यायला जा. एक मिनिट सुनबाई, हा बाबा. हा जरा येताना माझे शर्ट, माझा मफलर आणि हॅट सुद्धा घेऊन ये. हो आणते आणते बाबा. हॅट 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 कशाला पाहिजे? अरे थाट पाहिजे ना, आनंदोत्सव साजरा करायचाय, नाना वारले आपले, हो. मग हॅट बीट घालून मी असं नटून सजून येणार आहे मी तिथे. हे जरा धर इथे. आणि बरं का सुनबाई, हा मी जातोय तिकडं नानांच्याकडं, बर. तूही पाठोपाठ ये. पण येताना कशी येशील? कशी? हा, नटून सजून यायचंय. शालूने, शालू पाहिजे तर त्याच्यावरती पैठणीने, पैठणी? हा, पायामध्ये छुम्मू 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 पैंजण घाल. हा, अशी 4 लोकात जाऊन बसली तर कशी उठून दिसली पाहिजे. कुठून दिसली पाहिजे? उठून 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 दिसली. हे काय हॅट? याला टोपी म्हणतात. अरे टोपी काय, हॅट काय, हे झाकलं गेलं म्हणजे झालं. ठीक आहे, हा? मग येत आहे तुम्ही. हो येतो. मी जातो पुढे. हा, आणि महत्वाचं, त्या कुलकर्ण्यांकडून 12 रुपये वसूल केल्याशिवाय राहायचं नाही, सांगून ठेवतोय. हरामखोर कोण? कुलकर्णी. समजतो काय स्वतःला? हा. चाल तू. येता ना तुम्ही? हो मी येतोय, चाल तू. नटून सजून यायचंय. हो तुम्हाला ऐकून तर घे ना. अद्वैता 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 ऐकून घे. नाही, माझं ऐकून घे ना, तू ऐकून घे. बोलूच नको. अरे ऐकून घे ना माझं काहीतरी, थोडं तरी ऐकून घे ना माझं. काय याला काय अर्थ आहे? आपलं ठरलं होतं, कुठे भेटायचं ठरलं होतं आपलं? पडक्या विहिरीपाशी ठरलं होतं ना. पण मी कामात होतो ना, ते नाना साखरदांडे यांचे निधन झाले आहे ना, श्री यमकृपे करून. खड्ड्यात गेलं तुझं ते निधन. अगं माझं निधन नाही, नाना साखरदांड्यांचं निधन झालंय. बंकस करू नको. नाही बंकस नाही, खरंच आपलं तुला ठरलं होतं सांगतोय. 8 वाजता भेटायचं ठरलं होतं, वाजलेत किती बघ. अगं आपल्या- अरे तुझी वाट पाहून तिथे माझा पुतळा व्हायची वेळ आली असा. अरे केला असता आपण पुतळा नंतर, पण ही कामं महत्वाची आहेत ना, ती जायला खरंच नव्हतं सांगतो, तिथे. माझ्या पुतळ्याशीच लग्न करकळलं. ऐकून तर घे, तुम्ही ऐकून जास्त काय शहाणपणा करू अगं आपलं नको, ठरलं इथे होतं माझं असं. काय माझं चाललंय? इथे माझं काय चाललंय? अद्वैता अद्वैता मी काय म्हणतो, माझं ऐकून घे. तुझा गैरसमज होतोय. हे थांब रे, बोलतोय ना आम्ही. 1 मिनिट. बरं तुझं होऊ दे मग आपण. मॅडम, बोला. हा काही त्रास देतो का तुम्हाला? नाही आमचं चालू आहे. ते ठीक आहे, काय असेल तर सांगा, हो मी बघतो याच्याकडे. अरे हे अगं नाही आमचं चालू आहे. हो मॅडम, जरा आपलं समजून सांगा की हो. मला आपलं समजून सांग. हो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की आमचं चाललंय? चल जा. चल चल चल. कुठून नको येतं डोकं खायला. नाही तर काय, चेहऱ्यावर सेम. आधीच माझ्या डोक्याला तू ताप द्यायला कमी आहेस का? आता इलाज नाही त्याला, काय करणार. प्रेमात पडली म्हणजे थोडा त्रास सहन करायचा, पण तो सॉलिड होता. सेम तुझ्या धाकट्या भावासारखा दिसत होता. काय बोललास? असू दे, तू सॉलिड दिसतोस ना. असं विसं केलंस की एकदम. फक्त असं केलं. हो म्हणजे काय, आणि रागवलीस असं केलं की पण छान दिसतेस तू. हे बघ आता असं केलं तेव्हा सुद्धा छान दिसतेस माहितीये. अद्वैता अद्वैता नाव बदलून घे, फार जड होतो बोलायला. तुझं करे काय सांग. जाऊ याचं होऊ देत. काय आपलं असू दे, असू दे. हो त्यावेळी चालू द्या. आपलं प्रे- त्यावेळी फक्त चालू दे काय. चल आता ये ना. हा, बोल. अद्वैता आपलं ठरलं होतं आपल्याला भेटायचं. आपलं ठरलं होतं, पण आपण ठरवून काय उपयोग असतो का मला सांग. सगळं वरतीच ठरलेलं असतं. खालून नानांना वर घ्यायचं हे वरतीच ठरलं, म्हणून तर खालून त्यांना आपण वर पाठवणार आहोत ना. हे नाना कोण? नाना साखरदांडे आमचे शेजारी. पण तुझे म्हणजे कोणी जवळचं नाही ना. छट, आपले कोण नाही जवळचे. आणि मी? छट. अरे नाही तू त्यांची कोणी नाहीस, तू माझीस. अद्वैता तू माझी सर्वस्व आहेस. काय बोलतोस काय? तू माझ्या जीवनाची पहाट आहेस. तू माझ्या जीवनरूपी विहिरीचा रहाट आहेस. तू माझ्या घरात झोपण्याची तू माझं म्हणजे बरंच काही आहेस तू माझं. बरंच काही. हो हो बरंच काही. बरंच काही मग आहेस. तुझं बरंच काही इथे वाट बघतोय, तू कसं विसरलास? अगं नाही, लक्षात माझ्या नाही, होत. तुझी वाट बघून माझे प्राण कंठाशी आले होते, त्याचं काय? अरे तुझे प्राण कंठाशी नुसते आलेच होते, तिकडे प्राण गेलेच, समजलं. अद्वैता रडू नको. अद्वैता लोक मारतील मला. हे तुझं माझ्याबद्दलचं प्रेम. नाही ऐक ना. माझ्यावर काही प्रेमच नाहीये. नाही, मी इतकी दिवस वेडी. तू मराठीत बोल ना काहीतरी. गप रे तू. असं काय करत अद्वैता? माझी बोलू नको. मग भेटायचं तर घरी येऊन भेट कर ना, आईसमोर. काय गावठी कुत्र्याला दगड मारलं का ते कळत नाहीये. मी काय काय नाही. काय तुझं काय काम आहे? हे धर जरा. आणि ती तिकडे गेली का? हो रे, ते अद्वैत तिकडे गेले रे. बघ रे. अधू अरे असं करू नको. तिच्या मागे जाऊन तू देखील अधू होशील माहिती. असं
हा हॅलो. हा गोंधळ करू नका, फोन आलाय. बोलत हॅलो. बोलत हा दादासाहेब, हा नमस्कार. साहेब, हा, येतीलच ते आता. हा राम राम मंडळी. अरे, आले. राम नमस्कार. राम राम. हा, बसून घ्या बसून घ्या. साहेब, दादासाहेबांचा फोन आहे. हा, दे मग लवकर. हा हॅलो दादासाहेब. हा मी आज बोलतोय. हा चाललंय तुमच्या कृपेने, आता दुसरं काय. हा हे काय कार्यकर्ते मंडळी बसलेत ना आपल्या समोर. हा नाही मी बोलून घेतो त्यांच्याशी. हा हा दादासाहेब, तुम्ही उद्या एक मीटिंग ठेवा. बोलायचं नाही मग बघा एकेकाला असं जोडतो ना तिच्या मायला उद्या कोणी बी मुंडीवर ना केली पाहिजे. हा खाली का हा तेच म्हणतो मी, तुम्ही उद्या बोर्डाची मीटिंग ठेवाच. हा हो दादासाहेब, पण त्या सेक्रेटरीला मात्र अजिबात बोलू नका. हा नाही सगळा वांदा व्हायचा. हा नाही बाकीची सगळी फिल्डिंग मी सांभाळतो ना, आहे काय त्यात. हा हा, राम 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 राम. हा एवढं. हा बोला मंडळी. राम राम. हा राम राम राम. काय सेवा करू. या नाही ये, बोलतो ना. साखरेंचा फोन आहे. तुझ्या मायला या साखरेच्या. हा हॅलो साखरे. हा काय म्हणताय. बोला काय सेवा करू. हा उद्या नाही बाबा, उद्या अजिबात येळ नाही. नाही उद्या आम्हाला आदिवासी महिलांचं इतकंच करायला जायचं ना. हा बोला अजून काय सेवा. हा परवा नाही नाही छा परवा शेम बरोबर प्रीती भोजन आहे आपलं. अरे वा, हा अरे वा. मग हा आता आज थांबा जरा 1 मिनिट, सेक्रेटरीला विचारून सांगतो. हा यार काय झंगट याचं. हा हा बघतो मी बघतो. हा हॅलो साखरे. हा नाही जमायचं नाही आज. हं? नाही 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 काय आहे, आज त्या हॉटेल मधुशाला आहे ना त्याच्या ओपनिंगला आम्हाला जायचंय. अरे बच्चन साहेब येणार आहेत म्हणलं. हा नाही पुढच्या आठवड्यात बघून आम्ही सेक्रेटरीला विचारून सांगतो. हा तुमच्या सेवेलाच आहे साखरे आम्ही वाच. हा बर बर ठीक आहे ठीक आहे. हा एवढं. हा बोला मंडळी. राम राम. हा राम राम साहेब मी बोलतो. आम्ही तुमच्या सेवेलाच आहे. बोला बोला पहिलं तू बोल. हा बोल. हा आपलं दादासाहेब, हा ते आपलं लहान बंधू आहे ना, हा त्यांना कॉर्पोरेशन मध्ये चिटकावचं बघा की. कॉर्पोरेशन मध्ये चिकटवायचे. नाही बाबा नाही जमायचं ते. अरे काय हे कॉर्पोरेशन मध्ये ऑलरेडी आमची बरीच मंडळी चिकटलेत. हे काय हा घडी त्यातलंच आहे. हा तू एक काम कर, तुझ्या भावाला एक लॉटरीची टपरी टाकून दे. अरे आमच्या लॉटरी त्यांचा मेंबर करून घेतो ना त्याला. हा नाही डिपार्टमेंटचं सगळं आपल्याकडे लागलं. चालेल. तू एक काम कर, त्या कॉर्पोरेशन मध्ये काही राहिलं नाही हल्ली बघ. हा नाही म्हणजे सगळे रिकामं झाले. अरे आपणच तर केलंय का हो मंडळी. हा, हा, बस, आपणच केलंय तू बस, सगळं. तुझं काय होईल तू बस. हा, चालेल चालेल हा, चालेल. हा, बोला. मी बोल. नाही बोला तुम्ही. साहेब, ते आपलं काय होतं, ते तुम्ही बिअर बारची जागा दिली ती ना, हा. ते लायसन कॅन्सल झालं की. हा, होय का बरं? अहो त्याचं काय हाय, त्याच्या एका बाजूला मंदिर आणि दुसऱ्या बाजूला शाळा, आणि शाळा मास्तर लय भारी. कंप्लेंट केली म्हणतो केस करीन. असं होय ए सेक्रेटरी. अरे का भानगडे. अच्छा काय नाव काय त्या मास्तरचं. अहो त्यो अण्णा पगारे. तुझ्या मायला अण्णा पगारे होय. होय अरे लय डेंजर माणूस आहे तो सेक्रेटरी. हा नाही नाही तू काय काळजी करू नको. ए सेक्रेटरी त्या पगाराची ताबडतोब बदली करा. आणि लयच बोंबलायला लागलं तर त्याला एक आदर्श शिक्षक पुरस्कार डिक्लेअर करा. नाही म्हणजे बोंबलाय नको ना. हा, बस तू बस तुझं काम होईल. हा बोल तू बोल. मी आहे आता मी आहे. अच्छा अच्छा तू बोल तू बोल. नाही मी थोडा गडबडीत आहे. मला जरा वेळ फार कमी आहे. तर बोलायचं होतं हा बोल तुमच्याशी. आपल्या कॉलनी आहे ना, कॉलनी आपली कॉलनी आहे ना. अच्छा अच्छा ती मृत्यू लोक कॉलनी होय. हा म्हणजे पाण्याचा प्रश्न. अरे आजच पाईपलाईन बदलली, उद्या सकाळपासून पाणी येईल बघ. हा नाही नाही उद्या पाणी येऊन काय उपयोग आहे साहेब. आंघोळी आजच व्हायला पाहिजेत ना. म्हणजे साहेब नाना साखर दांडे तिथे होते ना, ते म्हणजे ही इज एक्सपायर. अरे वा नाना साखर दांडी एक्सपर्ट. अरे म्हणजे मंडळी लय दिवसांनी चांगला योग आलाय बघा. नाही तुला सांगतो लय दिवसांनी चांगला योग आलाय. मग काय लाडू पेढे का बर्फी. नाही तुमचा गैरसमज होतोय. एक्सपायर म्हणजे आनंदाची गोष्ट नाही साहेब. एक्सपायर म्हणजे माणूस गेलाय, कैलासवासी झालाय. तुझ्या मायला असं झालं होय. एक्सपर्ट म्हणजे बरोबर. नाना वारले. हा नाही लई वाईट गोष्ट झाली मंडळी. नाही नाही नानाच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली बघा. हा पोकळी म्हणजे काय. पोकळी म्हणजे काय. नाही म्हणजे पोकळी म्हणजे नानांच्या जाण्यामुळे आमच्या वार्डातली बायकांची मतं गेली ना.
मंडळी तुम्ही 1 मिनिट बसा, मी जरा माझं रडू उरकतो. रडू उरकतो. नाही म्हणजे काय हे आता अश्रू अनावर झालेत ना. असं कसं केलं नाना, चांगलं होतं रे नाना, मला कधीच विरोध करायचा नाही रे नाना. असू दे, असू दे. अनावर झालेत अश्रू. म्हणजे नाना जिथं गेलेत ना हा. ते तिथं तुम्ही यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हा. आणि रडू नका साहेब, तुम्ही रडू नका. का काय नानांची तशी इच्छा होती की मी मेल्यानंतर कोणी रडायचं नाहीये, आनंदात राहायचं, सगळ्यांनी हसायचंय, आनंदोत्सव साजरा करायचा आहे, म्हणून तुम्ही यायचे साहेब. अच्छा असं झालं होय. होय साहेब. बर बाळू, हा? कधी ते फंक्शन? पण अरे म्हणजे त्यांना आणायला कधी जायचंय? हा जाळायचं आहे म्हणजे आता 2 वाजता त्यांना एकदा जाळायचं. अच्छा 2 वाजता. सेक्रेटरी दुपारी 2ची माझी अपॉइंटमेंट फिक्स करा. हा? नानांना श्रद्धांजली द्यायला मी स्मशानभूमीत जाणार आहे. त्यावेळेला तिथे एक फोटोग्राफर पाठवायचा आणि तो फोटो दैनिक संचारमध्ये छापून येईल असं बघायचं काय. हा. आणि संपूर्ण साहेब चुकतोय आपण काहीतरी. काय नाही वारलेत नाना आणि फोटो तुमचा कशाला छापायला पाहिजे? अरे मग त्याला काय होतंय? उद्या मग आमच्या मरणाच्या वेळेला नानाचा फोटो टाकू काय मंडळी? सॉलिड डोक्याला. बर बाळू, एक काम करायचं, काय करूया? त्या नानाची मय्यत आपल्या दारावर जायला असं बघायचं काय. नाही काय हे नानांचं कार्य या वॉर्डात लई मोठं होतं, त्यामुळे इथं मी त्यांच्या बॉडीला हार घालणार. काय इलेक्शन जवळ आली तेवढ्याच एक आपला स्टंट, ते लोकांची सिंपती मिळायला पाहिजे ना बाबा. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, मला पटलं ते. पण काय आहे, नानांचं प्रेत जिथं आता आहे ना त्या नानांच्या घरापासून तुमचा हा बंगला जो आहे हा फार लांब आहे, ही जागा लांब आहे ना, त्यामुळे तसं नाही जमणार, वेळही जाईल. विचार करा साहेब, सकाळी 6ला गेलेला माणूस 2 पर्यंत इथं आणायचं. बाळासाहेब काही अवघड नसतं. कोण सेक्रेटरी त्याला आपल्या पट्टीत घ्या, त्याला आपली सगळी पद्धत समजावून सांगा. येत नाही म्हणजे काय, तिच्या मायला हे घ्या 5,000 रुपये. हे काय 5,000 रुपये? काय कमी पडतात का सेक्रेटरी? अजून द्या त्याला. नाही नाही, कमी नाही, ते तात्या सोडणार नाहीत ना. अजून बोल. 10,000 आहेत पूर्ण. 10,000 ठीक आहे, मी त्यांचा मित्र ते तात्या गोडसे त्यांना सांगतो. आता बोल, नानाची मय्यत आपल्या दारावर नाही येणार का नाही? अरे काय कमाल करता साहेब. मग? अरे 10,000 दिलेत म्हटल्यानंतर नानांची मयत तुमच्या घरावरूनच काय महिनाभर ठेवूनच घ्या ना शेजारी. अरे जास्तच बोलायला लागला की यार. हा? चल निघ, चल निघ. येतो हा. पण यायचं येणार म्हणजे? हा, येतो. हा बर सेक्रेटरी, मी जरा सीएम बरोबर मीटिंग करतोय. हा तू जरा इथल्या लोकांना सांभाळून घे. हा चल मी निघतो. राम राम मंडळी. हा आपण उद्या भेटू. उद्या भेटू. काय आमदार माणूस आहे, पटकन यायचं तर म्हणे प्रेत यात्रा इकडे घेऊन या तिकडे घेऊन येतो. तात्या गोडसे काय कामाचा. चला 10,000 रुपये दिलेत म्हटल्यानंतर अद्वैताचं घर आलं की आदू बाळू काय चाललंय? काव काव काय चाललंय? काय नाही इकडे येत होतो चालत तर तोंडातून एकदम कावळ्यासारखा आवाज आला. असं मला बघितल्यावर आला त्याचे असं कसं होईल? नाही काय ना? म्हणतो? बरं झालं. कुठे चालला होतास? कुठे पण? हे काय असं तुमच्याकडेच येत होतो मी. माझं एक काम करशील? करीन की, सांगा ना काय. मला एक 2 किलो श्रीखंड आणून दे. आता लगेच? मग काय आज विशेष श्रीखंड वगैरे कार्यक्रम आहे ना आपल्याकडे. काय सांगताय? काय मग? काय काय कार्यक्रम आहे आपल्याकडे? अरे कार्यक्रम अद्वैताच्या संदर्भात आहे. अद्वैताच्या संदर्भात आहे? आपली अद्वैता. आपली अद्वैत. मग पण अद्वैत काही बोलले नाही मला. काय काय कार्यक्रम आहे? तुला आपलं मानतीये ना मी, म्हणून श्रीखंड आणायला सांगितलंय. मुकाट्याने श्रीखंड घेऊन ये. नाही आपलं मानताय ते दिसतं मला, पण म्हणजे कार्यक्रम काय संदर्भात आहे? अद्वैत काही बोलली नाही ना मला. ढोलकस भवानी. अरे तिला कुठं माहितीये? आज दुपारच्या गाडीनच मुलगा आणि मुलाचे वडील येणार आहेत ना अद्वैताला पाहिला भुसावळ वरून. भुसावळहून येणार आहेत? अरे भुसावळ मला काही बोलले नाही. म्हणजे अद्वैताला बघायला येणार आहेत का? अरे पाहणे? म्हणूनच माझी धांदल झाली आहे ना. हा म्हणून ते तू आहेस म्हणून बरं झालं. जा 2 किलो श्रीखंड घेऊन ये पटकन. हो नाही जमणार नाही.
जमणार नाही नाही, नाही. आता जमतो म्हणाला ना आता नाही म्हणालास नाही जमलं असतं पण काय नाना साखरदांडे आहेत ना हा? ते वारलेत ना मग ती काम आहेत मला, मी निघतो. अरे 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 वारलेच आहेत ना नाना हो. मग त्यांची असली घाई आली आहे. आधी मला 2 किलो श्रीखंड आणून दे आणि मग तूही जा नाण्यांकडे. जमणार नाही, वेळ नाही नाही आणा ठीक आहे. बाळू आता तुम्ही आपलं म्हणताच म्हटल्यानंतर मला हा, ती ना. सगळी कामं केलीच पाहिजे. आता श्रीखंड आणा, पत्रिका छापा, अद्वैता तू भेट एकदा श्रीखंड आणा, देतो. आणा श्रीखंड. पैशाचं काय करताय? आता घाल तुझ्याकडले मी देईन तुला नंतर. असं म्हणता? आपलं आहेस ना ते एक बरं आहे, हा, आपलं समजतंय. आणि श्रीखंड घेऊन ठीक ये आहे, पण मग नंतर द्याल ना मला देईन पैसे? देईन देईन का पैशाची अजिबात काळजी करू नको. जा 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 नाही नाही निघतो मी. हा हा, जा. बरं अद्वैता तिकडे, तिकडे. तू हो जातो. तू भेट मला, तू मी अरे 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 बाळू नको का श्रीखंड? नाही श्रीखंड हवंय आणि येताना गॅसची टाकी संपली, गॅस घेऊन ये. पाहुणे आले, गॅस संपलाय, काय करू? गॅसची टाकी सुद्धा मीच आणायची? मग काय करणार? मी आणली असती रे पण काय शारीरिक श्रम होत नाहीत रे. काय होतं? हल्ली गुडघे फार दुखतात माझे. गुडघे हातीचे दुखतायत. काय गुडघे दुखतात? मग तोडून टाकायचे दोन्ही. नाही दुखणं सोडून टाकायचं, ते एखादा गडी ठेवायचा. गडी ठेवायचा हा. कशाला? काय? तू असताना नाही मी एक झालो, दुसरा गुडघा आहे ना. आणतो श्रीखंड, आणतो. लक्षात ठेवा, नानाच्या अंत्ययात्रेचा उत्सव कसा अगदी आनंदात साजरा व्हायला पाहिजे. सगळा डाम डौल तिथं व्हायला पाहिजे. हे सगळं उचला उचला आणि आज चला. अरे काय झाले रे? काय पण मेले काय तिकडे? तिकडे कशाला कोण मरेल? मग? इथेच मेले आहे ना. इथे तुम्हीच. मी म्हणजे तुम्हीच मला सांगितलं होतं ना नाना इथं मेलेत म्हणून, आमदार साहेबांना इथे घेऊन यायचं आपल्याला म्हणून. आमदार साहेब बर काय म्हणाले आमदार साहेब? इकडे गेलो, त्यांना सांगितलं नाना साखरदांडे वारलेत, तुम्ही ताबडतोब इकडे या. ते म्हणाले येत नाही, जा. अरे असं म्हणाला तो? हो, असं म्हणाले. त्याची अशी कशी हिंमत झाली बोलण्याची? काय काय करणार त्याला? कमाल आहे. मतं मागायला हा ग्रस्त 10 वेळा वाडीमध्ये येतो आणि इथं मय्यत झाली तरी तो यायला तयार नाही. याचा अर्थ काय? नाही शिवाय काय म्हणाला माहितीये? काय? मला तिथे यायला वेळ नाहीये, तर तुम्ही ते नाना साखरदांचं प्रेत आहे ते माझ्या बंगल्यावर नाही घेऊन जा म्हणाला. नाही 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 नानाची टांग. नाही नुसती टांग नकोय, अख्खा नानाच हवाय त्याला आडवा. म्हणजे हे प्रेत यात्रा त्याच्या बंगल्यावरनं जायला पाहिजे म्हणाला ना. नानाची प्रेतयात्रा इथून त्याच्या बंगल्यापर्यंत? हो. जमणार नाही, जमणार नाही. अरे नाना पेठेतून या नानाला उचलायचा, बरोबर, आणि उचलून वाहत न्यायचा, बरोबर. बुधवार पेठेतून, बरोबर. लक्ष्मी रोडनी, बरोबर. कसबा गणपती करायचा, बरोबर. अप्पा बोलवून चौकातून फिरवून फिरवून त्याला त्या सिंहगडाच्या बंगल्यापर्यंत न्यायचा. बरोबर. मय्यत होईल. मयत म्हणजे नाना आज वारलेत, 13 वेळेला त्याच्या घरात पोहोचतील. जमणार नाही. नाही जमणार. पण आपल्याला नाही पण म्हणता येणार नाही. त्यांनी पंचायत केली आपली. तात्या त्यांनी आपल्याला हे काम करण्यासाठी 10,000 रुपये दिलेत. 10,000? हो. हळू माझ्याकडे द्यायला सांगितले हो, ते म्हणाले की तात्याने ते 10,000 रुपये. शाळू बोल रे बाबा, हळू बोल. माझं ऐक, हे 10,000 रुपये तू मला दिले, हे कुणालाही बोलू नको. नाही बोलायचं, माहितीच्या कामाला लागतील ना. बरोबर. होय की होय, होय, होय. नाही? हे मी माझ्याकडे ठेवतो. बर. हा, नंतर माझ्याकडून 2 रुपये घेऊन जा. चहा पी, मज्जा कर, खाऊ खा, काही खरेदी करायची तर खरेदी कर. 2 रुपये तुला मी देणार. 2 रुपये? हो. उरतील त्यातून पैसे काही, ते पुढच्या वेळी वापरेन बघ मी. चालेल. बरं मग मी हे सगळी कामं करतो. महत्वाचं काय ते? तिरडीचं सगळं सामान तुला खरेदी करून आणायचंय. ते मी कधी केलं नाही हो तात्या. तिरडीचं सामान म्हणजे काय काय लागतं? फक्त एक काम कर, तू तो बाबूभाई म्हणून आहे ना, त्याच्या दुकानात जा. बाबूभाई तिरडीवाला? तिरडीवाला. हा हा हा. त्याला माझं नाव सांग. मग काय करेल तो? तो सगळं व्यवस्थित तिरडीचं सामान देईल. ठीक आहे, तिथं जाऊन सांगतो तात्या गेले तिरडीचं सामान दे. दे. नाना गेलेत सांगतो. हो. तात्या गेले तर कसं चालेल? पण तो देईल ना? देईल म्हणजे काय, फक्त माझं नाव सांग तू. हा. अरे आजपर्यंत अनेक माहिती मी त्या बाबूभाईकडनं तिरडीचं सामान घेऊन केलेले अरे आहे. वा वा, मग तुमच्या वेळी अडचण येणार नाही आता. हा? नाही म्हणजे तुमच्या वेळी त्याला कळेल ना की आपलाच माणूस गेलाय म्हणून. हे बरं, मग मी हे सगळं करतो. करतो. हे नाना त्याच्यावर ठेवतो, बांधतो. त्यानंतर त्या आमदारांच्या बंगल्यावरून ती मयत घेऊन जातो. सगळं तुम्ही काय करताय? मी एक काम करतो. काय करताय? हे सगळं तुझं होईपर्यंत मी रिक्षातून पुढे जातो. रिक्षातून? हो. बाबूभाई तिरडेवाला? बाबूभाई? बाबू? बाबू हाच मेला का काय? बाबू? बाबूबाई? कोण आहे? मैं बाळू भाई. भाई बाळू. बोल समानच्या येत हवं. काय का? मौत मौत
मैयत का सामान। मयत का सामान। हाँ हाँ, जी। बोल बोल क्या क्या चाहिए बोल। अभी मैयत के सामान में क्या होता है वो पता नहीं ना, तुम ही बताओ ना क्या क्या होता है वो। वो 2 बांबू, हाँ। 7 कामट्या, हाँ। मतलब तिरड़ी का सामान चाहिए ना तेरे को। तिरड़ी, हाँ तिरड़ी का सामान चाहिए। हाँ। तिरड़ी मालूम है ना? मालूम है ना? है ना? अभी बताया ना आपने 2 बाम्बू 7 कामटे वाली तिरड़ी बोलते हाँ, हैं लेकिन उसको ऐसा 2 बांबू, उसको 7 कामट्या ऐसा करकचून बांधने का और ऊपर से पूरा माल लाने का। क्या है? उसको करकचून बांधने का, हाँ। ऊपर से माल लाने का। हाँ। अब माल बोले तो क्या लाने का? माल बोले तो अब तो तेरा मरा नहीं क्या मरा? अरे मेरा मड़ा। अरे वो जो मरेला है वो कौन हो? हाँ वो नाना साखर दांडे हाँ। वो मरेला है। हाँ। अच्छा और कितना पैसा होगा कुल मिला के? कुल मिला के 580 रुपया होगा। अच्छा हाँ, 580 क्या? 580 रुपया होगा। एक का कितना होगा? एक का 580 बोला मैं। अच्छा एक का चाहिए। एक का बोला अच्छा मैं, एक का 500, हाँ, एक का होगा। अच्छा ठीक है, थोड़ा कम नहीं हो सकता क्या? कम? अरे एक तो आदमी लोग मरते नहीं है आजकल, धंधा कम है और तो पैसा कम करने का बोल रहा तो है। ठीक है ना, एक पिच का बाम्बू देने का, उसमें क्या है? नहीं नहीं, अपने तरफ एकदम अच्छा माल रहता है। बड़े बड़े आदमी लोग मरते हैं ना तो भी इधर से जाता है माल। हाँ, ऐसा है क्या? हाँ। थोड़ा कम किया तो जरा अच्छा रहेगा ना। नहीं, 1-2 बाम्बू कम- ज्यादा ले नहीं, जाऊंगा नहीं, फिर। नहीं, हाँ? नहीं नहीं, बरं, कम की बात ठीक है, करो। हाँ। ठीक है फिर चलता हूँ मैं, तात्या गोडसे को बताता हूँ, नहीं देता बाबू भाई। अरे अरे अरे, पहले ज बोलने का ना, तात्या की ओर से आयल है तू। बैठ 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 बैठ। हळू अरे अरे बैठ। पहले बोलने का ना, तात्या गोडसे की तरफ से आयल है। हाँ? अरे क्या पता क्या तुम तात्या गोडसे? मेरा और तात्या गोडसे का बहुत पुराना गश्तन है। क्या बोलता बाप तू? हाँ? सच्ची? हमेशा इधर से माल लेके जाता है। क्या बात दिन है? में 2 ग्राहक तो रहते ही उसके। क्या बात है? हाँ। बहुत पहुंचा हुआ आदमी है फिर? वो। हाँ दिन में 2-3 आदमियों को वो पहुंचाता ही है। हाँ अब तू तात्या की तरफ से आया बोले तो कम करना पड़ेगा। हाँ, नहीं क्या करना तो हाँ। पड़ेगा ना। क्या कंप्यूटर ला के दूं क्या? 400 रुपए दे दे। 400? हाँ? अरे 180 कम किया ना भाई। अरे क्या यार, एक तो 80 कम करता है। हाँ, फिर? अच्छा, 180 कम किया क्या? 180 कम किया। अच्छा मुझे लगा एक तो 80 तो। अच्छा 180, ठीक है ठीक है, 400 रुपए। एक मिनट निकाल के देता हूँ जरा। हाँ निकालो। लाया पैसा लाया ना मैं, पैसा लाया है। पैसा हाँ, तो मांगता है ना अरे पहले। पैसा देना, लेकिन पहले माल लेता हूँ, बाद में पैसा दे तो नहीं चलेगा। इधर पैसा दे तो उधर से माल ले लो ना। तो माल खराब निकला तो वापस कैसे लाऊंगा अरे, जलने के बाद? बोला ना, पहले ज बोला ना तेरे को, अच्छा, बड़े माल बड़े लोग मरते तो भी इधर से माल लेके जाते हैं हाँ, सब वो लोग। तो हाँ, है, फिर? बाम्बू को भूको भी के नहीं पाड़े। अरे नहीं, एकदम हाँ। क्वालिटी का माल है हाँ, भाई। नहीं तो आड़वा लेके उसको बासरी बना के फूंकना पड़ेगा। नहीं, ना। नहीं, चल। हाँ, लो हाँ, 4 गिन के लो। हाँ, मैं जाने के बाद गिन के लो। अरे तात्या ने दिया है अरे ना, फिर गिनने तो की क्या गिनने जरूरत है? फिर लाता हूँ। माल ना लेता हूँ। अच्छा लाता हूँ। ये अंदर रखे हुए पड़े वो क्या? हाँ वो अच्छा ठीक है। हाँ 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 हाँ, ये दो बाम्बू है, 2 इंच बाम्बू है बर का। हाँ, 2 बाम्बू रहते रे। हाँ, पर तुम क्या कुछ नहीं बचेगा फिर? मैं देखता, तू ले, तेरे को लेके जाने का ना, तू लेके जा पहला। अच्छा ठीक है। और वो कामटे भी ले जाता हूँ क्या? हाँ, कामटा वो मड़का भी ले ले। कहाँ है मड़का? अरे वो तेरे पाव के पास है ना, पड़ेला बाबा। पाव के पास पड़ेला है, हाँ पड़े, और ले चल। लेकिन पाव कहाँ पड़ेला है? अरे वो हाँ, मड़का ये ले पाव। बाबा, उधर देर हो रहे होंगे, जा। अरे देर मेरे को हो रही बाबा, क्या बताऊं तेरे को। हाँ अच्छा है माल। हाँ फिर वो गिना ना, तो गिना ना। गिना गिना अच्छा ठीक है, फिर निकलता हूँ मैं अभी। अच्छा, मिलेंगे फिर। हाँ हाँ बाजू हटो ना, नहीं तो इस बाम्बू पर लेट कर तेरे को ही पहुंचाना पड़ेगा ना। अच्छा देर हो तात्या को बोल जाएंगे, देता देर हूँ हो मैं। जाएंगे, तात्या को बोल देता हूँ। हाँ, बोल देता हूँ। मिलता है फिर। हाँ मिलते क्यों हाँ, नहीं मिलते? हाँ एक माणूस ठेव की उचलायला इथं. अरे अद्वैताचं घर. अद्वैत पाणी पाणी को
अरे बापरे, कोणीतरी गेलेलं दिसतंय. कोण गेला असावं? बोल नको इकडे पाठीमागे सामान बघ, ते मडकं, ते बांबू. काय हो कसली गडबड आहे? काय झालं? बहुतेक अद्वैताची आई गेली असावी. हो काय सांगता, मी संध्याकाळी त्यांना जाताना बघितलं इकडनं. काय सांगतोस काय? हो अरे हल्ली माणसांचं काही खरं राहिलं नाही बाबा. आत्ता आहेत तर आत्ता नाही. हो ना. एक मिनिट हा. अद्वैता, ए अद्वैता. शिक्षक ये सामान किसका है? ऊपर देखो ऊपर. मेरा वो सामान हमारा है क्या भला? उसका हात का लावू नका बरं का अजिबात. हा बघा, आपल्याला वाटलं तेच निघालं. अद्वैताची आईच मेली. रडा. चांगली होती रे आई बाई. फार वाईट झालं. गं बाई, हे काय? फार वाईट झालं. फार वाईट झालं हो. हो अहो मगाशी तर त्यांना जाताना पाहिलं. हल्ली कुणाचं काय सांगता येत नाही हो. आता त्यांचे मिस्टर आल्याशिवाय त्यांना नेता सुद्धा येणार नाही. हो बाहेर गावी असतात ते. हो ना. आई आणि मुलगी दोघीच इथं राहतात. आता आई गेली, मुलगी उघडी पडली. आता तिचं कसं होणार हो? वडील लांब कुठेतरी तिकडे भुसावळला असतात. पण काय हो, हा गेले कोण? अहो त्या अद्वैताच्या आई. अद्वैताची आई गेली. हो अद्वैताची आई? हे मेल्यानो मी अजून जिवंत आहे. अरे कुणी सांगितलं तुम्हाला मी मेले म्हणून? आता आम्हाला काय माहिती, तो वरूनच आवाज आला होता की ये भाई ये सामान हमारा आहे म्हणून. हा ये बा, हेच म्हणाले होते की हे सामान हमारा आहे म्हणून. बाळू, हे सामान तू इथं का ठेवलास? म्हणजे काय, ते मला घेऊन जायचं ना नाना साखरण्यांसाठी, त्यांच्यासाठी येते. असं मग ते इथं का ठेवलंस? अरे त्यामुळे यांचा केवढा गैरसमज झाला ना. अरे त्यांना वाटलं मीच. त्यांना वाटलं तुम्ही आहे? हा? हेच आहे, असं ना? कसं होईल? अरे काहीतरी काय हा? अरे ह्या कशा जातील? आणि तुम्हाला बरं मी एवढ्याच जाऊ देईन हा? अरे तुम्हाला कन्यादान केल्याशिवाय मी जाऊच देणार नाही इथून. बाळू, नाही उचल. उचल उचल आधी हे सामान. तहान लागली होती म्हणून गेलो होतो. आणि हे सामान मला परत इथे दिसता कामा नये. छे छे, हे सामान परत इथं कसं दिसेल? तुमच्या वेळी दुसरं नवीन घेऊन नाही येणार मी. बाळू, जातो सगळं उचल. हो सगळं उचलतो. बरं येतो. चांगला गैरसमज झाला आपला. मला मेरीला मारायला निघालेत जिवंत असताना मी. हे सगळं सामान आणलेलं आहे माहितीचं. शाबास आणलेलं आहे. शाबास. काय काय सामान आणलं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 बांबू, 7 कामट्या, 1 पांढरं फडकं, 1 काळं मडकं, सुतळीचा बेंडा, दोरी. मडकं वाजवून घेतलंस ना? चांगलं ठाण ठाण ढोलकीसारखं वाजवलं. शाबास शाबास. बरं मला एक सांग, हे सामान तू आणलेस कुठून? कुठून म्हणजे काय? तुम्ही मला पत्ता सांगितला होता ना, बाबूबाई तिरडी वाला. करेक्ट करेक्ट करेक्ट. माझं नाव सांगितलंस का त्याला? सांगितलं ना. मग काय म्हणाला? काही नाही, आधी गेलो तर सांगितलं मला मैताचं सामान द्या. म्हणाला 580 रुपये द्या. अरे मग तुमचं नाव सांगितलं त्याला. शाबास. मग म्हणलं 180 रुपये काढा. हा काढा म्हणजे? मग 580 मधून काढा. असं. म्हणजे कन्सेशन दिलं 180 रुपये. तात्या 180 रुपये आणायचे विसरलो मी घेऊन येतो. नको नको धावपळ करू. मग तुम्ही- पुढल्या मैत्रीला ऍडजस्ट करू. अरे काय कमाल आहे तात्या तुम्ही म्हणजे. हा. बरं आता मी महत्वाचं काम करतो. काय करताय? मी आज जातो. बर. हा, त्या नानाला सजवतो. बर. छान दिसला पाहिजे का नाही तो मेला असला तरी. हो. तू इथं तिरडी सजवून हो, घे. सजवतो. हा? हो. मी आतल्या तयारी लागतो. मुलांना मदतीला घेऊन तू हे काम पूर्ण हो करून घे. हो नक्की. हो, हो. नानांकडेच लक्ष द्या. हो, हो, हो. नानींचं साचवण करायचा प्रयत्न करू नका. काही नाही ते काही नाही ते काही नाही. सावकाश. ए अरे या ना, ए मुन्ना, ए शिवाजी, किशोर, ए पाक्या ये ना बाबा, ये ना लवकर. काय जीव काढता का काय माझं? एकट्याने सगळी कामं करायची. ती तिरडी किती आणा ती. हा येऊ द्या इकडे. आणा अशी. हा उचला सावकाश. फर्स्ट क्लास. हा या. हा ठेवा.
स्मशानभूमीपर्यंत नीट ठेवा रे ती. हा, येऊ दे. हा जाऊ दे. पुढे पुढे पुढे. हा येऊ दे रिवर्स. हा फर्स्ट क्लास झाली एकदम फर्स्ट क्लास झाली. चला आता झोपवा तात्याला त्याच्यावर. नानाला तात्याला बोलवा आधी. तात्याला बोलवा. तात्या ओ तात्या. तात्या या. किती वेळ तर नानी जवळ थांबतो माणूस. काय बघा 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 कशी फर्स्ट क्लास सजवली की नाही तिरडी. अरे लगेच झोपावं असं वाटतं की नाही. वाटतं ना मग झोप. हा? नाही नाही, मी म्हणलं प्रेतासाठी हो. छान सजवली हो हो, छान हो. सजवली. बरं आता काय करूया सांगा मला. आता पाय कुठे घ्यायचे डोकं कुठे घ्यायचं. पाय इकडे डोके इकडे. पण त्यासाठी नाना लागतील ना. आणायचं. अरे नाना कोणी आणायचा. आणा ना तुम्ही. चला, नानाला घेऊन चला, आणा. चला, नाना, काही नाना, पोरं नाना, कामाची चला, नाही. कामाची चला, नाही चला, चला. तू त्यांना नीट काम सांगत नाहीये. आणि माझी पहिली खेप आहे. मी पोचवले का तुमच्यासारखं 100 जणांना. अरे मग मला विचारायचं नाही का. आले 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 आले. हा अरे जोर लगा के हैया. अरे जोर लगा के हैया. आकडा पकडा खींच के पकड़ा हैया. आकडा पकडा खींच के पकड़ा हैया. अरे जोर लगा के हैया. ऐक ऐक ऐक. तिरडीची तयारी झाली. नानाला आणलंय. आमदार अजून आलेला नाही. हो ना. मी जातो रिक्षात घालून पुढा घालून घेऊन येतो त्याला. नाही तर- अहो तातून जाऊ नका जाऊ जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. त्यांनी सांगितलंय ना. अरे काय करताय काय तुम्ही काय काय. त्याला उभा का केलाय तिरडीवरती. आडवा करा रे. हो हो डोकं कुठे म्हणाला. डोकं तिकडं आणि पाय कुठे. इकडं. आता पाय इकडे असं डोकं तिकडे कसं असेल. आज हा 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 बरोबर. असं घ्या घ्या घ्या. धरा, धरा, धरा. सावकाश, सावकाश, धरा, धरा. सावकाश. सावकाश 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 सावकाश. तू चल बाजूला हो. हा ठेवा ठेवा. असं. अरे वर कसा गेला. अरे असं काय हे असं नाही खाली, चालणार. खाली घ्या, असं नाही खाली चालणार. घ्या. एक मिनिट खाली. सावकाश सावकाश रे, सावकाश. अय्या. अरे काय झालंय. एक मिनिट. आयडिया आयडिया माझ्याकडे आयडिया. नाही जमणार नाही तसं. तसं नाही जमणार. हा तर एक काम करूया. शाबास. हे वाईट दिसत. ठीक आहे हरकत नाही. असं करायचं. अरे, काय करताय काय तात्या तुम्ही. मला वाटतं त्याचे पाय धरताय तुम्ही. असं करू नका तुम्ही. असं धरा ना तुम्ही. हा? एक मिनिट करतो मी. काय का नानाला भूमितीची आवड होती ना. काटकोन त्रिकोण आवडायची. काय करताय काय तात्या तुम्ही. अरे मी सगळं मला झेपणार आहे का ते. थांबा. बाळू नाना मेले तरी प्रेम चालू. अरे काय इलाज आहे त्याला. नाना मेल्यावर तरी विसरा आता आम्हाला. असं काय हा? कसं आयडिया आयडिया आयडिया. त्याला बरोबर असा मी करेन. अरे अरे करतो काय. नाही, करतो ना. मोडतो बरोबर मोडतो. आई तुकडे झाला. तुकडे रे. झाला नाना ताट झाला. करेक्ट. आता न्यायला सोपं पडेल ना. हा आता खुर्ची जाऊन पोचवायची वेळ आली. नाही त्याला उचला. आणि आधी उचला नंतर उचलत. पाय पडा पाय पडा पाय पडा. या. अरे माझ्या नाही. चुकलं एकदम. त्याला सरळ करताना कळलं नाही ना पाय कोणाचे. चाल या पाय पडून घ्या. पाया पडा वा तिकडे. सावकाश. चेहरे हसरे ठेवा रे. चेहरे हसरे नाहीतर ठेवा. काय इच्छा होती त्यांची. आनंदोत्सव साजरा आनंद करायचे. मग हा हा गेला. शाबास. मी पण करून घेतो. पडायला पाहिजे म्हणजे काय. हो, हा ओके चला चला. आता काय करायचं. तिरडीवर ठेवायचं त्याच्यावर. घ्यायचं. बरं ठेवताना पाय इकडे आणि डोकं इकडे. हो, हो. पुन्हा उलट सुलट नाही ना. अरे माझ्या पायाचं विचारतो का त्याच्या पायाचं. अहो ह्यांच्या विचारतोय मग मी. त्याचे पाय इकडेच. हो ठेवल्यानंतर तुम्ही मला परत म्हणा इकडे पाय करा तिकडे डोकं करता. ते पुन्हा पाय वरती कशी करणं. वेळ आली तर तिरडी फिरवता येईल. कसली आयडिया सॉलिड आहे. शपथ खरंच ना. खरं तुमचं नाव न्यूटनच पाहिजे होतं. घ्या उचला. घ्या उचला. शाबास. घ्या घ्या. हा नाना टोचत नाही ना काही. नाना नाही म्हणतात. प्रेम आहे ते प्रेम आहे. बरं तोंड बंद आहे. नानांचं तोंड बंद आहे. तुळशीपत्र हा पानाचा वेडाचा ना एक. सगळं जाईल बिचारा प्रेम. हा असू दे रे. ती दोरीने बांधायची नंतर. चेहरे आनंदी ठेवा रे. आता हा मेलेला माणूस कसा चेहरा आनंदी ठेवेल. आमचे होय. हा बस ठेवला तुळशीपत्र. तोंड मिटा आता. आहा या येऊ दे. असू दे. सावकाश सावकाश. हा अंगठे बांधायचे राहिले. का ते अंगठे बांधायचे असतात ना. हा चल ठेवा. हा घ्या हळू घ्या. दोरी हळू घ्या. हा
वर जाताना कुठलंही वळ नकोय अंगावरती. चला हा द्या खांदा. हा याला याला हा बर. आणि मडक 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 मी आणायचं विसरलो. जाताना घेऊ चौकातून आपण त्याला काय करायचं? ठीक आहे हे असे पाहिजे. चला नाना काही त्रास होत नाही ना? हा नाही म्हणताय गरीब नाही सगळं प्रेम आहे रे प्रेम आहे. चला आता कोण पुढे कोण मागे कोण मध्ये. चला कसं जमेल कसं. या पुढे पुढे या पुढे. शाबास, हा, शाबास. पुढे अरे, हा, अशी उचलायचं पाहिजे. 1 2 3 म्हणता क्षणी चौघांनी एकदम उचलायचं. इथला इथं पालथा नाही पाडायचा त्याला तोंडावर पडेल नाही तर नाना. शाबास, हा, शाबास, हा, हा, हा. चला उचला 1 2. हा. आपल्याला कुठल्या दिशेला जायचं माहितीये का आपल्याला? तिकडे ठरलंय हे ठरलंय ना. पुन्हा चुकायला नको. हा पुन्हा दोनदा करणार नाही मग मी ते. हा, उचला 1 चल लवकर. 2 3. शाबास आहे. हळू हळू. अरे सॉलिड हा मस्त दिसत हा माणूस एकदम सॉलिड दिसत. चला तू थोरला मुलगा ना. हो हो तू पुढं हो मडकं धरणार आहेस तू. हो हो. हा आता छत्री नाहीये. मी ही टोपी घ्या. नाही हे धरलंय ना. अच्छा तुम्हाला काहीच नाही पुन्हा हे घ्या ना. चालेल चालेल. चला चला. हा अरे काय रे काहीतरी गाणी वगैरे म्हणा ना. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाही 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 हे असलं नकोय. मी म्हणतो तसं माझ्या माग माग म्हणा. हा. तू थोडं पुढं हो. जय जय राम. श्रीगंगा मैली, वळ. जय जय राम. श्रीगंगा मैली, 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 जय जय राम. काय झालं? अरे बास केवढा दूर होतो. काय शेंगावाले कसे शेंगा भाजत असतील नाही. हो थांबा थांबा थांबा. काय गेले कोण? कोण गेले काय कोण गेले जरा बघून द्या ना. काय हे गेलेत. सॉरी सॉरी सॉरी. काय तुम्ही पुढे होतात ना त्यांच्या पायात दिसलाच नाहीत. दाखवा चेहरा. जरा तिरकी करा. हा काय पडेल अजून चेहरा कुठे दिसलाय. खाली करा. अरे नाना चेहरा दाखवा. अच्छा हा ते गेले. पडा आता. हा हा चला वाईट झालं नाही. हो ना. चला, नाव काय त्यांचं? नाना साखर दांडे. नाना. हा अरे बापरे बापरे बाप. काय झालं? खूप वाईट झालं. काय बाय बघू जरा. काय करताय? अरे आनंद वाटला त्याला. काय सांगताय. आनंद जाऊ द्या म्हणाला. आनंद चला. तो साजरा झाला. चला. चला पुढे. चला. काय म्हणायचं. सोमवार. सोमवार मंगळवार. मंगळवार बुधवार. अरे बुधवार गुरुवार. गुरुवार शुक्रवार. शुक्रवार. शनिवार. अरे शनिवार रविवार. अरे या येऊ दे. पडा खड्डा आहे पुढा. आणा 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 आणा. ठेवा 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 ठेवा. अरे चालू ठेवा नाही खाली ठेवा. ठेवा ठेवा. शाबास, शाबास. किती खोकतो किती खोकतो. ठेवू काय खाली. असं. चला आता शेवटचं एकदा नमस्कार करून घ्या म्हणजे अग्नी द्यायला आपण मोकळे. आता कोणाला नमस्कार करायचा. यांनाच पुन्हा या. चला हा आता त्या उचला आणि इथे घ्या. अच्छा चला सगळे उचला. नुसतं नानांना उचलायचं नुसतं. हा, उचल उचल. या या सावकाश. शाबास शाबास. हळू रे. ते अडकलेत. काय कशाला परत. नाना अडकलेत. नाना अडकलेत. नाना अडकलेत. पण गेला तरी कशात अडकला हा माणूस काही कळत नाही. जायचं आपलं आनंद. चल ठेवा ठेवा. तिलाच नाही त्याला जन्माला येणार माणूस जाणारच. बरं का बाळू तू सगळ्यांमध्ये थोरला. यांना तू थोरल्या मुलासारखा. तेव्हा अग्नी द्यायचा मान बाळूचा. चाल खुशीचं काम आहे करून टाक. अरे थांबा थांबा लगेच पेटवायला निघाले. अरे माझं भाषण व्हायचं अजून. दादा आले दादा हा घ्या बसून घ्या बसून घ्या. या साहेब या हो साहेब. हो चल चल बाजूला करा. या साहेब. हा, मागे. घ्या मागे. असू द्या असू द्या. या या दादा. हा, घ्या बसून घ्या. तुम्ही पण घ्या बसून. बसा बसा. अरे, नाही नाही उभं राहून घ्या उभं राहून. हा. हा, हा, हा. बसा 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 खाली हा, बसा. आता त्या बसून घ्या. हो, हो, आहेच की. आई आई ग. हा तर माझ्या बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, हा, आज नाण्याच्या जाण्यामुळं
आपल्यामध्ये लय मोठी पोकळी निर्माण झालेली तर ते म्हणाले होते माझ्या मरणानंतर आनंदोत्सव साजरा करा अशी माणसं मिळणं लय कठीण असतं बरोबर. आज आपण त्यांच्या प्रेमा खातर जमलेलो आहोत तर आता त्यांना श्रद्धांजली वाहून आपण आनंदाश्रू नाही आनंदाने नाचू चला, उठा, 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 उठा उठा. उठा उठा हा, चला, लवकर, उठा, लवकर. लवकर उठायचं 1 2 3 हो माग काय काला काला करत इकडे पुढे आला तो काय कौवा वाटला का तुला हो माग माग दादा चिडले तर अशा रीतीनं भाजेला पुढे अरे हा, नाही तर अशा रीतीनं मी इथं नाना मेला असं जाहीर करतो हा. ए फोटोवाल्या अरे तिकडे काय करतोय हा फोटो काढला का नाही नाही काय करत होता मग नाचत होतो यांच्यावर नाचत होतो पुढच्याला पैसे देणार नाही सांगून ठेवतोय हा आता नीट काढायचा पुण्याने एकदा मी जाहीर करतोय काय हा आणि बॅकग्राऊंडला नानाची चित्त आली पाहिजे हा फोटो पेपर मध्ये आला पाहिजे हा तात्यांना पण घे बरोबर हा डोळे टिपा हा एक दोन हा अशा रीतीनं पुण्यांदा एकदा मी नाना मेलो असं जाहीर करतो हा हा येतो बर का नाना हा पुण्यांदा भेटू हा 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 मंडळी येतो तात्या जरा इकडे या हा नाही काम आहे तुमच्याकडे हा काय आहे नानाच्या माहिती करता मी तुम्हाला 10,000 दिले होते हा. नानाच्या माहिती करता मी तुम्हाला 10,000 दिले होते ना हा ते लवकर द्या इकडे नाही मी तुम्हाला उद्या देतो ना 20,000 रुपये काय वाटलं पण नक्की द्या हो हा, नक्की हे जसेच्या तसे आहे जसेच्या त्याच्यात. तसे देणार तुम्हाला 20,000 डबल हे घेऊन कुठे चाललात अप्रित्य भोजनाला हा तुमच्यासाठी अल्पभर ठेवला नाही या पाठी बघ अरे चल 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 लवकर चल अरे का बरं माझे 2 रुपये कधी देतात हे गेले आता तू बस बोंबलत चला पेटवायचं काम सुरू करा पेटवाय या, या. थोरला मुलगा हो, हो. तू थोरला मुलगा तू तुझ्या हाताने अग्नी दे बर ठीक आहे चल मला थोडं बोलायचं होतं बोल. खर तर मी नानांचा तसा कुणी नाही सारखं जाणं असायचं माझं त्यांच्याकडे अचानक एक दिवस कळलं नाना गेले मरण्यापूर्वी सगळ्यांना ते सांगत होते की मी मेल्यानंतर कुणी रडायचं नाही म्हणून माझी अंत्ययात्रा ही आनंद यात्रेसारखी निघाली पाहिजे त्यांची जशी इच्छा होती तशी आपण पूर्ण करायचा आपल्या परीने प्रयत्न केला पण शेवटी जन्माला येणारा माणूस कधीतरी जाणारच नाना तुम्ही गेलात जिवंत होता तेव्हा नेहमी मला सांगत आलं माणसाचं जीवन आहे ना आनंदाने जगण्यासाठी असतं त्यानं कधी रडायचं नाही त्यानं कधी डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही आनंदाचा आम्ही सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण आता नाही राहावं माझी श्रद्धांजली म्हणून मी नाना मला नेहमी एक कविता ऐकवायचं तेवढी कविता फक्त मी ऐकवतो आणि अग्नी दे कोण मी कोठून आलो कोण मी कोठून आलो माझे मलाच ठाव नाही कोण मी कोठून आलो माझे मलाच ठाव नाही तुमचे माझे काय नाते
येथे मी पुसणार नाही. तुमच्या इथल्या मोहपाशी असा मी फसणार नाही. हा, पण तुमच्या माझ्या स्नेहाचे ऋण मात्र माझ्या शिरी. तुमच्या माझ्या स्नेहाचे ऋण मात्र माझ्या शिरी. त्या ऋणाचे व्याज फेडण्या पुन्हा एकदा येईन मी. तुमच्या या गावचा पुन्हा एकदा होईन मी. झाले इथल्या मातीशी रम्य असे गूढ नाते. झाले इथल्या मातीशी रम्य असे गूढ नाते. आणि इथल्या पाखरांशी सलगीचे प्रेम नाते. या इथल्या सागराशी अथांग असे संवाद नाते. साऱ्याच आठवणी फुलांच्या, साऱ्याच आठवणी फुलांच्या विसरण्याचा प्रश्न नाही. त्या आठवणींचे गीत गाण्या पुन्हा एकदा येईन मी. तुमच्या या गावचा पुन्हा एकदा होईन मी. जरी श्वास माझा थांबला, जरी श्वास माझा थांबला, आली अवेळी अचेतना. प्राण माझा स्नेहात तुमच्या नेहमी असेल गुंतला. त्या स्नेहाची शपथ मला पुन्हा फिरून जन्मेन मी. तुमच्या या गावचा पुन्हा एकदा होईन मी. तुमच्या गावचा पुन्हा एकदा होईन मी. तुमच्या या गावचा